आणि एक मोठी बातमी येते या क्षणाची। नळदुर्ग येथील किल्ल्यात बोट बुडून 3 पर्यटक ठार झाल्याची बातमी मिळते आहे। किल्ल्यात बोटिंग करताना ही दुर्दैवी घटना घडली आहे। बोटीतील 8 जणांपैकी 5 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर 2 लहान मुलांचे मृतदेह सापडले आहेत। शोधकार्य अद्यापही सुरू आहे। किल्ल्यात बोटिंग करताना 3 पर्यटक हे ठार झाल्याची बातमी मिळते आहे। 8 जणांपैकी 5 जणांना वाचवण्यात हे यश आलंय। नळदुर्ग परिसरात सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे। संतोष जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संतोष, अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे, काय सांगाल? ऋषी, उस्मानाबाद जिल्ह्यातलं नळदुर्गचा जो किल्ला आहे तो एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो। मराठवाड्यातील जे पर्यटक असतात ते तिथे येत असतात, पण आज सकाळी जी दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये एका बोटीमध्ये 8 प्रवासी होते आणि त्याच्यामध्ये ती बोट बुडाली आणि त्यानंतर त्यातले 3 लहान मुलं जी आहेत या घटनेमध्ये दुर्दैवी मृत पावली आहेत। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो नळदुर्ग किल्ल्यामध्ये सिक्युरिटी असताना देखील घडलेला आहे। विशेष म्हणजे या मुलांच्या अंगावर सेफ्टी जॅकेट होतं का किंवा सेफ्टीच्या कुठल्या प्रिकॉशन्स त्यांनी घेतल्या होत्या का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। नक्कीच या सगळ्यांना वाचवण्याचे आणि शोधण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत। दरम्यान 2 मृतदेह सापडले आहेत, एकाचा शोध सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? मृतदेह लहान मुलांचे सापडले, त्यांचं वयोगट जर बघितलं गेलं तर 7 ते 8 वयोगटाची ही लहान मुलं आहेत। म्हणजे चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत झाला असं म्हणावं लागेल। या घटनेनंतर संतप्त नळदुर्गवासियांनी नळदुर्ग पोलीस स्टेशन आणि नळदुर्गच्या हॉस्पिटलमध्ये घेराव घातला। विशेष म्हणजे एका मुलाला वाचवता आलं असतं, मात्र आरोग्य यंत्रणेचे जे कर्मचारी होते किंवा इतर जे काही फर्स्ट एड किट जे असते हे तिथे उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे एका मुलाचा दुर्दैवी अंत झाला। नक्कीच अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे। 8 पैकी 5 जणांना वाचवण्यात यश आले, तर 3चा दुर्दैवी मृत्यू झालाय। नळदुर्गच्या जलाशयातली ही दुर्दैवी घटना आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। संतोष जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते।